घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस। फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल। हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉक मध्ये उपलब्ध। डीप फ्रीज, एसी, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध। प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस, फ्लोरा फर्निचर, स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर। कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे की मोदीजींना मतदान करायचंय। ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। ही निवडणूक त्या ठिकाणी मोदीजीने 10 वर्षामध्ये गावगाड्यात, खेड्यापाड्यात जी विकासाची गंगा आणली त्याच्या जोरावरती इथले नागरिक भारतीय जनता पार्टीला मत करण्यासाठी इच्छुक आहेत आणि एक कार्यकर्ता खासदार होतोय याचा आनंद इथल्या जनतेला आहे। त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे मोदीजींच्या कामावरती खुश होऊन मंगळवेढ्यातील जनता पूर्ण ताकदीने भाजपाच्या मागे उभा राहील आणि एका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संसदेत पाठवेल हा मला विश्वास आहे। आज लक्ष्मणराव ढोबळे सर नाराज कधीच नव्हते। आपली माहिती चुकीची दुरुस्त करून घ्या। त्यांनी तिकीट मागितलं। भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून सगळ्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे। त्यांनी मागितलं। अवेलेबल ऑप्शन मधून जे बेस्ट असतं त्याला देण्याचा पार्टी नेहमी प्रयत्न करते। कुणालाही वाटतं तरुण समोर उमेदवार आहे, मला त्या ठिकाणी उमेदवारी भेटली पार्टीने, त्याच्यामुळे अवेलेबल ऑप्शन्स मधून बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पार्टीने। त्यामुळे मी निश्चित सरांचे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद देतो। आज इथले आमदार समाधान दादा यांच्यासह तालुक्याचा दौरा करत असताना त्यांनी केलेले भाजपाचे कामं, मोदीजींनी केलेले कामं या जोरावर मोठे मताधिक्य आम्ही या तालुक्यातून त्यांच्या मतदारसंघात किती कामं झालेत याचा त्यांनी विचार करावा। समाधान दादाने मंत्रालयामध्ये पळून त्या ठिकाणी इथल्या लोकांसाठी समाधान दादाने, प्रशांत परिचारक साहेबांनी या सगळ्या लोकांनी प्रयत्न करून फडणवीस साहेबांकडे मागे लागून ही योजना मंजूर केलेली आहे। असं जर यांच्या दबावाला जर हे झालं असतं तर सोलापूरचं विमानतळ कधीच झालं असतं। त्यांचा आणि इथल्या पाण्याचा काय संबंध, काहीतरी बोलायचं। काही दिवसात ते सक्षम आहेत, पार्टीचे नेते ठरवतील। पण मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीने विकासाची गंगा त्या तालुक्यात आणली। जनता भारतीय जनता पार्टी सोबत राहील। काही मतदार आपल्या 2 वेळा भाजपला मतदान करून बसलो, आता तिसऱ्यांदा फसणार नाही असं देखील म्हटलं जाते। असं मतदारांना काय सांगू इच्छित आपण? असं कोणी म्हणत नाही, असं कोणी म्हणत नाही। भारतीय जनता पार्टीने 40,000 कोटीचे रस्ते या सोलापूर जिल्ह्यात केले। 2 लाख उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घराघरामध्ये गॅस दिला। त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 815 गावांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरात पाणी दिलंय। हे आमच्या दोन्ही खासदारांच्या कार्यकाळामध्ये झालंय। त्याच्यामुळे हे नरेटिव्ह सेट करण्याचा एक अतिशय केविलवाणा प्रयत्न आहे। भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये 3 लाख मतांनी जिंकते हे लिहून ठेवा। 4 तारखेला आपल्याला लक्षात येईल, आपणच हेडलाईन्स चालवाल की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने भगवा गुलाल उधळला।